लवकर बरं करायला. काय झालं तुझ्या आईला? माझ्या आईला बरं नाही आहे. त्याच्या आईचा ऍक्सिडेंट झालाय. बेशुद्ध आहे ती, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. सारखा आठवण काढतोय तिची. अरे बापरे, मग एक काम कर ना, तूच ठेव ना बाप्पाच्या चरणी प्रसाद. सरिता वहिनी, कावशा एकटेच बसलात? शेवटचा उपाय, देव पाण्यात ठेवले. जोवर राधिकाला शुद्ध येत नाही तोवर देव पाण्यातच राहतील पा. ज्याला जे सुचेल ते त्यांनी करत राहायचं. त्या देवाला कशाने पाजर फुटतोय कोणाच ठाऊक. नाही आजी. अरे वा, आला का गणपती पाहून? हो, किती पाहिलेस? खूप चालेल. अरे वा. आजी, पण मला आता आईला भेटायचं आहे. मी किती वेळा सांगितलं लेकरा, हॉस्पिटलमध्ये लहान मुलांना न्यायची परवानगी नाही ना बा. तू नेहमी हेच सांगते, मला जायचं आहे. अरे पावर पोरग कसं तळमळते आईसाठी, कसं समजावू लेकराला. सरिता वहिनी, मी काय म्हणते, हे आणि मी आता जाणार आहोत राधिकाला बघायला हॉस्पिटलमध्ये. घेऊन जाऊ का आमच्या बरोबर? नाही नाही, त्याला नका घेऊन जाऊ. घाबरेल पोरग, दसका घेईल. पण तो राधिकाला बघेल, तिला हाक मारेल, कदाचित त्याच्या हाकेने तिला जागेल. तेवढाच एक उपाय हाही करून बघूया ना. असं होईल का? घेऊन जा. काही करून राधिका बरी व्हायला पाहिजे बघा. बरं, तुम्हाला तरी आवडतंय का घरामध्ये यायला? त्याशिवाय घर कसं पहा बरं, ओक ओक वाटते मला तर. कसं नुसतं वाटत आहे. हो ना, ती घरात असली की नुसता आवाज असतो, गडबड गोंधळ नुसता. नानीजी सांबारवड्या केल्या आहेत, नानाजींसाठी मिरच्या तळल्या आहेत. घेऊन जाता का? नाही तर असं करा ना, इथेच या दोघं चेहऱ्याला. किती किती चांगुलपणा, किती किती प्रेमळ आहे ती. तिच्याच बाबतीत का व्हावं? मला सारखी तिची आठवण येते हो नानीची. असं वाटतं आता पोरगी येईल स्वयंपाकघरातून. असं वाटते आता कपडे वाहत घालायला गेले, येईल मागून मागून आणि मला ओरडेल, आई काहून बरं नाश्ता नाही केलं. ती सारखी आठवण येते हो, का करू. मला तिची माफी मागितल्याशिवाय चैन पडणार नाही. सरिता वहिनी, जे झालं ते दुर्दैव. स्वतःला दोष नका देऊ तुम्ही. आता ती ह्या सगळ्यातून बरी होईल एवढाच विचार करायचा आपण. आता सगळं महादेवावर आहे पा. घडव काहीतरी चमत्कार. येऊ दे पा राधिकाला शुद्धीवर. दाखव तू आहेस या जगात. नीट चाल ना. कुठं चालली तू? ऑफिसला. हा, मग एक काम कर, जाता जाता हॉस्पिटल आहे रस्त्यात, तिथे जाऊन त्या राधिकाला बघून घे एकदा. नो वे हा केड्या, मला जाम भीती वाटते. आता तिकडे सगळं गुलमोहर असेल. ते ऑरेंजेस, तो हिपोपोटॅमस, आनंद, श्रेयस, जेनी सगळे सगळे असतील. सौमित्र पण असेल, प्लस पोलीस पण असतील. यार मला भीती वाटते, मी नाही जाणार. आणि बघितलंस ना सकाळी येऊन कसं डाऊट घेत होते माझ्यावर. डाऊट तर येणारच ना, कारण तू एकटी आहे जी तिथे गेलेली नाहीयेस, म्हणून त्यांनी डाऊट घेतला. शनया, ह्यातून बाहेर पडायचं असेल ना तर थोडी हिंमत दाखवावी लागेल तुला. तू जा तिथे आणि असं दाखव सगळं नॉर्मलच आहे. म्हणजे तिथे कोणी विचारलं ना की सांग त्या दिवशी मी ऑफिसला होते, डोकं दुखत होतं म्हणून घरी गेले. हे माझे डोकं दुखत म्हणून मी घरी गेले. जसं काही मी सांगून सगळे मला ट्रस्ट करतील ना. आणि बाय द वे, आता रोडवर सगळीकडे कॅमेराज लावलेले असतात, त्यामुळे त्यांना कधी पण सीसीटीव्ही फुटेज मिळू शकतं. त्या दिवशी पोलीस म्हणत होते यार, आणि ते सीसीटीव्ही फुटेज मिळालं की पोलीस मला पकडून घेऊन जाणार. माझी पूर्ण वाट लागणार. मला
कोणीतरी सेव्ह करा यार यातनं. मम्मा मम्माला कशाला बोलवते? त्या FGP ला फोन कर. केला होता का? केला होता. मग काय म्हणाला तो? ती ते जे कोणी असेल ते म्हणाले की तुझं तू बघ आणि कुठेतरी पाणी आलं की मी येईन. कुठे पाणी येणार? नाकात न तोंडात पाणी येणार की मग मी येईन. नाकात ना तोंडात? ठाणे शी. जाऊ दे यार, मी चालले ऑफिसला. नाकातून? अरे नाका तोंडाचे पाणी आल्यावर येणार म्हणजे तू बुडाल्यावर येणार आहे का तो? हा दादा शांत प्लीज प्लीज शांत. सौमित्र बघ ना रे बाली कशी दिसते माझी. हो दादा, पण आता जे काही झालंय त्यातून बाहेर पडायला हवंय ना तिने. सौमित्र बाली वाचेल ना रे. नाही, काय बोलतोयस असं दादा? अरे वाचणारच आहे ती. अरे फायटर आहे ती, काय होणार आहे तिला सांग. आणि दादा हे बघ, मला खात्री आहे आता ती आपल्याला अशी दिसते ना निश्चित पडलेली, बोलत नाही आपल्याशी, पण ना ती स्वतःशी बोलत असणार आहे. राधिका उठ अशी चेअर करत असणार आहे स्वतःला, खात्री आहे मला. बघ ती माझी लहान बहीण आहे रे ती. आई वडिलांनंतर मी तिला सांभाळलंय. सौमित्र, मी आईला वचन दिलं होतं बालीला कधीही अंतर देणार नाही म्हणून. सतत सावली सारखी बरोबर असायची माझ्या. एकदा तुला सांगतो सौमित्र, फक्त एकदाच ती मला न सांगता नदीवर गेली होती. एका लहान मुलाला तिनं बुडताना बघितलं. काही मागचा पुढचा विचार न करता नदीत उडी मारली आणि भोवऱ्यात अडकली. आजूबाजूचे लोक घाबरले. कोणी धाडस करेन तिला वाचवायला जायचं. मला कोणीतरी धावत धावत येऊन सांगितलं. मी जीवाच्या आकांतानं धावत गेलो तिथे, तर मला बाली कुठेच दिसेना. मी हाका मारायला लागलो, बाले तू कुठे आहेस, बाले तू कुठे आहेस. एवढ्यात पाण्यातून एक हात वर आला आणि बाली त्या वाहत्या पाण्यातून जिद्दीने पोहत बाहेर आली त्या मुलाला घेऊन. तूच म्हणालास ना आता जिद्दी आहे ती, आणि ना तेव्हा सुद्धा जिद्दीने वर आली की नाही ती. मग आता सुद्धा खात्री आहे बघ, आता ना ती उठेल बघ आणि हाक मारेल आपल्याला. अरे दादा सम्या, काय करताय तुम्ही इथे? बघ हाक मारेल ती आता. हा बाले, तुला शुद्धीवर यावंच लागेल. राधा तुझ्यावर इतकी लोक अवलंबून, त्यांच्यासाठी तरी शुद्धीवर आहे प्लीज. अरे यार, हे काय होऊन बसलंय? ही राधिका पण कशी गेली तिथे? काय करत होती कोणास ठाऊक? कोणी केला असेल फोन? शनाया तर असं नाही करणार, आणि केलं असतं तर मला सांगितलं असतं ना. पण तिचाही काही पत्ता नाहीये. कुठे काय करते? किड्याला विचारतो. अरे मस्का लेगा की टिंग टिंग, मस्का लेगा की टिंग टिंग, थोडा पक्का. गुरुचा फोन. हा बोल डार्लिंग. हा किड्या, कुठेस तू? मी घरीच आहे माझ्या. आणि शनाया? नाही, शनाया नाही आहे घरी, ऑफिसलाच गेली आहे. किड्या, मला खरं सांग, ती ओके आहे ना? ओके म्हणजे ओकेच आहे. अरे म्हणजे तिचा या राधिकाच्या ऍक्सिडेंट मागे काही नक्की हात नाहीये ना? काय? अरे हो, तुला विचारतोय कारण झालंय तसंच आहे रे. त्या राधिकाला कुणाचा तरी निनावी फोन आला होता अथर्वचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून, आणि त्याच्यानंतरच ही बाहेर पडली. आणि म्हणूनच मला डाऊट आहे की कदाचित हे शनायाचं तर कृत्य नाहीये ना, यामध्ये तिचा तर काही हात नाहीये ना? शनायाने केला होता का? अरे माझाच प्रश्न, मला काय विचारतोय? अरे नाही नाही नाही, अरे नाही नाही, ती कशाला करेल ना. म्हणजे तिची ऑलरेडी वाट लागली आहे यार. ती जाम घाबरली आहे ती. ती आणि तिला कुठे अक्कल आहे ना असा फोन वगैरे करण्याची? मूर्ख आहे ती. तिचं काही सांगता येत नाही, ती काही करू शकेल. हा, आणि केड्या, तुला मी सांगतोय, हा फोन जर शनायाने केला असेल ना, आणि हे जर पोलिसांना कळलं तर मात्र वाट लागेल, वाट. कोणाची? अरे कोणाची काय, तुझी माझी, आपल्या सगळ्यांची. बापरे, अरे काय बोलतोयस यार तू? केड्या, खरं तेच बोलतोय. हे बघ, प्रकरण खूप गंभीर आहे.
राधिकाला खूप लागलंय, काय होईल काही सांगता येत नाही, कोमात येते आता. आणि याच्या मागे बारीकसा जरी हात असेल ना शनायाचा, तर पोलीस कुणालाही सोडणार नाही. आधीच हे आनंद, सौमित्र आणि या सगळ्या गुलमोर गँगचा माझ्यावर संशय आहे. आणि जर याच्यामध्ये शनायाचा हात असेल तर काही खरं नाही. मग टेन्शन नको घेऊ तू, काही कोणालाच काही कळणार नाही काही. हा? म्हणजे काही झालंच नाहीये तर कसं कळेल ना कोणाला काही. आणि तू ते फोनचं म्हणालास ना, ते होतंय रे आजकाल. सगळ्यांनाच फेक कॉल येत आहेत. मलाही आला होता की तुम्ही लॉटरीमध्ये 100 रुपये जिंकलात, अंधेरीला या. मी गेलो अंधेरीला, तिथे कोणीच नव्हतं आणि जाण्या येण्यात 120 रुपये गेले. काय अर्थ आहे का? किड्या, उगीच फालतू बोल नकोस. मी काहीतरी महत्वाचं बोलतोय. आत्ता शनाया कुठे? हो, ऑफिसलाच आहे. हा चल, मी भेटतो तिला. अरे यार, यांनी टेन्शन दिलं यार. त्या शनायाचं सगळ्यांना कळलं तर आमची वाट लागेल. थोडं खातो म्हणजे बरं वाटेल. हो 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 बाबा, मी पटकन सगळी कामं संपवतो आणि येतो. हो ठीक आहे. सो मॅम बद्दल काही एनी न्यूज अबाउट हर? अनफॉर्च्युनेटली काहीच नाही. हॉस्पिटलमधनं कोणाचाही कॉल आला की असं वाटतं की काहीतरी चांगली बातमी असेल, पण सिच्युएशन अजून तशीच आहे. सर, आज मी देवळात पण जाऊन आले. राधिका मॅम लवकर ठीक व्हावं यासाठी प्रार्थना केली. हो ना, मॅम इथे नाही तर कसं तरीच वाटतंय. हो ना, राधिका मॅमनीच आमच्या आयुष्याला दिशा दिली होती. ऍक्च्युली सर, आजवर मी बराच चुकलोय, पण राधिका वहिनींनीच मला चांगला मार्ग दाखवलाय. खरं तर आपण सगळ्यांनीच राधिका वहिनीसाठी काहीतरी करायला हवं. तुम्हाला सगळ्यांना खरंच काहीतरी करायचं असेल ना राधिका वहिनींसाठी, तर या ऑफिसमध्ये मन लावून काम करा. त्या बऱ्या होऊन इथे आलेत ना, त्यांना फक्त प्रगतीच दिसली पाहिजे. हो सर. सर, यू मस्ट बी टायर्ड. मी कॉफी आणते तुमच्यासाठी. थँक्स जेनी. हे कालपर्यंत हे सगळे ह्या मेडिसिन्स होत्या, आता मग ह्या ऍडिशनल आहेत का? हो हो, ओके. त्या ऍड करायचे. ये घेऊन ये. हो. थँक्यू. सौमित्र, अरे नाना, कळलं मला. काय अचानक सगळं जरा धक्कादायक. कशी आहे ती? नाही, काहीच प्रोग्रेस नाहीये. पण नाना, तुमची खूप वाट बघितली मी. कुठे होतात? गावी होतो रे, पण मला कोणी कळवलंच नाही. आल्या आल्या कळत तडक इकडे आलोय. नानी आल्यात का? नाही येते, आवरून येते ती. अथर्व, आईला भेटायला आल्यास बाळा? हो, परवानगी देतील ना? देतील ना, विचारतो मी एकदा. अरे एक डॉक्टर नमस्कार सर, हे नाना आणि राधिका मॅडम आहेत ना पेशंट, त्यांचा मुलगा आहे डॉक्टर. सो त्याला आईला भेटायची खूप इच्छा होती. सो मिळेल का? हो, काही हरकत नाही, पण थोड्या वेळेस भेटा, कारण त्याला खूप त्रास होत आहे आणि आतमध्ये नर्स आहेत, त्यांची पण परवानगी घ्या. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. या इथून पुढे राईटला. मी आलोच. बरं, मी ही फाईल इथेच ठेवू का? मी यांना भेटवून आणतो पेशंटना. जाताना घेतो मी, आणतो मी लगेच. ये. आणि ऐका अथर्व, आईला जास्त त्रास द्यायचा नाही. सॉरी सिस्टर, आम्ही डायरेक्टली आत आलो, पण त्याला थोड्या वेळ भेटायचं होतं. याची आई आहे. थोड्या वेळ भेटता येईल? जास्त वेळ नाही भेटताय ना, 5 मिनिट भेटू शकतो. शुअर. थँक्यू. राधिके, अगं काय ही तुझी अवस्था? काय होऊन बसलंय? नियतीने जणू खेळच केलाय तुझ्या आयुष्याचा. आता कुठे तुझे स्थिरस्थावर होण्याचे दिवस आले होते, तर त्यावर घाला घातला. नियतीच्या मनात काय आहे काही कळत नाही. या लहान या जीवासाठी तरी लवकर शुद्धीवर ये ग. आईसाठी जीव तळमळतोय पोराचा.
तेव्हा तू तरी किती अंत बघणार आहेस? भेट आहे का? आई उठ ना काय आई बोल ना माझ्याशी. मी कसं लेट पडणं सोडलं तर तुम्हाला ओळखते. बोलते ना तुला उठ आता. उठ नाही मग तुझ्या आईची खीर खायची आहे. खेळायचं तुझ्या बरोबर. आई उठ ना. उद्या पॅरेंट टीचर मीटिंग आहे स्कूलमध्ये. तू येशील ना. आई उठ ना. अथर्व, आता आईला विश्रांती घेऊ द्या. आपण उद्या येऊया भेटायला. थांबा ना थोडा वेळ. कसं समजावू रे तुला बाबा? हा काय, लहान मुलांना ना हॉस्पिटलमध्ये जास्त वेळ थांबू देत नाहीत. का? लहान मुलांच्या तब्येतीवर परिणाम होतो, आजारी पडतात ते म्हणून. हा झोप द्या आईला, विश्रांती घेऊ द्या, मग तिला बरं वाटेल. मग आपण परत येऊ उद्या. हा नक्की? अरे अनंजीचा शब्द आहे, आणि तुला इथे घेऊन नाही आलो तर राधिका चिडेल ना माझ्यावर. तिला आराम करू द्या. आपण येऊ, परत येऊ. चल. गणपती बाप्पा माझ्या आईला लवकर पिलवून द्या. बोरिंग. एकतर हे डिझास्टर घडलं राधिकाचं, त्यात पोलीस केस झाली. आय डोंट नो यार, सीसीटीव्ही फुटेज आलं तर गॉड. एक्सक्यूज मी, मिस्टर आनंद कोण आहे? आहेत ना सर, मी बोलवतो. तुम्ही इथे? हो, चौकशीसाठी आलोय. पोलीस? बापरे, नाउ व्हॉट? हॅज ही सीन दॅट सीसीटीव्ही फुटेज? ओ गॉड. येस सर. मिस्टर आनंद, मला सांगा तुमच्या ऑफिसमध्ये असं कोण कोण आहे जे मिसेस सुभेदार त्या व्हाईटवर होते, त्यांना नेहमी पाण्यात पाहत होते? म्हणजे कोणाशी भांडण वगैरे असं कोण आहे का? आले मिस्टर सुभेदार. इन्स्पेक्टर सर, तुम्ही इथे? काय काय झालं? काही तपास लागला का? नाही, तुम्ही ते म्हणाला होता ना सीसीटीव्ही फुटेज वरून तुम्ही शोधाल म्हणून. हो, आमची प्रोसिजर सुरू केली आणि काय सर? आणि असं लक्षात आलं की तिथला सीसीटीव्ही कॅमेरा खराब होता. म्हणजे काहीच उपयोग झाला नाही सीसीटीव्हीचा? हो, पण आम्ही फोन कॉल ट्रेस करतोय. लवकरच आम्हाला ती व्यक्ती कोण आहे ते कळेलच, आणि म्हणूनच चौकशीसाठी आम्ही इथे आलोय. बाय द वे मिस्टर आनंद, आम्हाला इथे काम करणाऱ्या सगळ्यांचा आय कार्ड चेक करायचं. सर या. सर चला. पोलीस चौकशीसाठी ऑफिस पर्यंत आले? ते इथे का आले त्यांनाच विचार ना. नाही म्हणजे मी नाही विचारू शकत पोलिसांना की तुम्ही इथे का आला, तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही तुमचं इन्व्हेस्टिगेशन करताय. पण तू मला सांग, तू इथे का आलायस? म्हणजे नाही, मी हॉस्पिटलमध्ये नाही आणि इथे कामाच्या ठिकाणी आलो म्हणजे मला राधिकाची काळजी नाही असं म्हणायचंय? मी कुठे काय म्हणालो हे सगळं तूच म्हणतोयस. पानवलकर सरांनी सांगितलेलं काम आठवलं मला. 2 मेल्स पाठवायचे, ते करून लगेच निघणार आहे. आणि आता तसंही राधिका नसताना सगळे महत्वाचे निर्णय मलाच घ्यावे लागतील ना. एक्सक्यूज मी? नाही, त्यासाठी पानवलकर सर आहे, मी आहे. आणि कसं आहे ना, त्या सगळ्या डिसिजन जातात तुझ्या लेवलची नाही. सर, राधिका मॅडमची मिस्टर सोनावण्यांबरोबर मीटिंग होती, ती कॅन्सल. नाही 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 नाही, एकही मीटिंग कॅन्सल करायची नाही. राधिका मॅडम नाही आहेत तर मी करतो ती मीटिंग, आणि जे अपडेट्स द्यायचे आहेत ते मी देतो पानवलकर सरांना.
येस सर. आता स्वतःला माझ्यापेक्षा हा आनंद सिनियर समजायला लागलाय. राधिका शुद्धीवर आलीच नाही तर लवकर हा सगळे निर्णय घेऊन काय सर्वेसर्वा बनणार का? डिस्कस्टिंग. खरं तर ही खुर्ची माझीच आहे. हे मी कधीही विसरणार नाही आणि तुम्हालाही विसरू देणार नाही. मार्क माय वर्ड्स.